सुरुवात करणार आहोत हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. निवडणूक होणार, कशी होणार हे महत्त्वाचं आहे. कुणा बरोबर होणार हा आत्ताचा विषय नाही. राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंचा अजूनही सावध पवित्रा कायम. इतके गोंधळलेले विरोधक मी जीवनात पाहिले नाहीत. निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा. तर चूक लक्षात आल्यानं शरद पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा. मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा. सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. दिवाळीच्या तोंडावर राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी अडचणीत. सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट. 29 लाखांची घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड. आमदार खासदारांच्या पंचतारांकित गृह प्रकल्पांचे दर मात्र सामान्य नागरिकांच्या घरांच्या किमतीपेक्षाही कमी. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेकडून वडाळा डेपोमध्ये आंदोलन. सणापूर्वी बोनस देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तोडगा. 50 बिबटे वनतारात पाठवणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट. 8 युद्ध थांबूनही नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याची अध्यक्ष ट्रम्प यांनी बोलून दाखवली सल. भाजप पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार. लाखो लोकांचा जीव वाचवल्याचाही केला दावा. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद भारताला. अहमदाबादमध्ये होणार भव्य स्पर्धा. 26 नोव्हेंबरला अधिकृत घोषणा. पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात तुंबळ युद्ध. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाकिस्तानचे हवाई हल्ले. अफगाणिस्तानचेही पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ड्रोन हल्ले. 48 तासांची शस्त्रसंधी लागू.